परी नाही घडली शिवा काही सापुडली वाटे जाता गंगा स्नान मस्तक तुझा ना ठेवला कर भोजना मागती तुप पावशर पडला विसर स्वप्न माझी काय कळी उजरांतराय मरुण्या काय त्वरा गेली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले फुल माये गेली बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे सापडले वाटे जाता गंगा स्नाना मस्तक तुझा ना ठेवला कर केवलम ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं परमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्राप्त प्रसंगी श्री गुरु क्षेत्र सांगतीच्या निमित्तानं महान वैष्णव जगमान्य महाराष्ट्रभूषण संत तुकाराम महाराज देवकर यांचा गुरु परंपरेमधला अभंग आहे। भजनी लोकांच्या रोजचं पाठांतरातलं पण ऐन टाइमला सगळं पाठांतर करून जाऊन परिषदच विसरले म्हणून नेहमी म्हणत राहा विसर पडू नये। संत तुकाराम महाराज या अभंगातून आपल्या सद्गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करतात, स्वाभिमान व्यक्त करतात, गुरु परंपरा सांगतात आणि श्री गुरु चरित्रामध्ये सुद्धा शिष्य गुरु याची परंपरा वर्णन केलेली। गाणगापूरला काय केलं, भिवडीला काय केलं, प्रत्येक गावी जाऊन नरशिंहमुनी श्रीपाद या अवतार भूमीने काय कार्य केलं आपण 7 दिवस श्री गुरु चरित्रातून ऐकलं। श्री गुरु चरित्र समाप्ती म्हणायची नाही, सांगती म्हणजे अजूनही दत्तात्रयाने पुढे करून घ्यावं अशी इच्छा म्हणून कीर्तन सांगतो। रामायणामध्ये तसंच आहे, गोडीला आणून रामायण सोडत ना आत्माला, पण शेवटी गुरुला एका जनार्दनाशिवाय कथा गोडीला आणायची सोडून द्यायची। तसं श्री गुरु चरित्रामध्ये वेगवेगळ्या कथा सर्व लोकांनी ऐकल्या, गावकरी मंडळांनी सहकार्य केलं। भजनी मंडळ राईट 8ला येणारे येत राहिले, 8:30ला, कोणी 9ला, कोणी काही आरती झाल्यावरच टाइम 8 ते 10 त्याच्या पुढे जाऊ देत नाही, तिला शिस्त आहे। आमचं वारकरी संप्रदाय जमते 10ला 10:30ला 12 वाजेपर्यंत येते, पण गुरु चरित्राची पद्धत म्हणलं की 8 ते 10 तितक्या टाइम मध्ये बसवायचं, शिस्त म्हणते त्याला। बसवलं सगळ्या लोकांनी। आज बाहेरची मंडळी, गायक मंडळी, टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य आणि ज्याने श्री गुरु चरित्र सांगितलं, मला अशी कल्पना नव्हती की हे ऋषिकेश सांगत बसवलं त्याच्यावर, पण मीच नवल बघला कसा सांगते, पण एक पाऊल माझ्या पक्षा पुढे पडलं विठाला। श्रीरामचंद्र प्रभूंनी एवढा जगाचा मायबाप अवतार घेऊन आलेले, पण त्यांनी सुद्धा गुरु केलं, त्यांचं नाव आहे वशिष्ठ ऋषी। सगळ्या ऋषी मुनींनी प्रार्थना करून कृष्णाला आणलं, पण त्या कृष्ण परमात्म्यानं सांगीपणीला गुरु केलं। गोरक्षनाथ आहे, शाब्दिक विद्या शिकणारे, पण त्यांनी मच्छिंद्राला गेलं। निवृत्तीनाथाला गोरक्षनाथाने उपदेश दिला, निवृत्ती गहिनी गोरक्षाने उपदेश कोणाला केला? पुढे ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा ही आली गुरु, पण आपली गुरु परंपरा सांगितली। विवेकानंदाने परमहंस रामकृष्ण परमहंसाला बोलले, शुकाचार्य जे भागवतकार आहेत, नाम संकीर्तन यश स्वरूपा
इथं भागवतकार मंडळी माहिती शुकाचार्याला योग्य उपदेश करून शिष्य तो कोणाचे व्यासांनीच दिलं, व्यासाने केलं, तरी पण अहंकार केला नाही. राजा जनकाकडे जावं लागलं. आता आलं का लक्षात? 3 दिवस जनक राजाच्या समोर वज टाकून ये. वाटलं काय एवढं व्यासाचा शिष्य? हरणाचं कातड टाकून दिलं, वाघाचं कातड जाण वय फेकलं, लंगोटी फेकली, मी आलोच म्हणले. कशात चुकला मी? भजनी म्हणलं मी शब्द सुटल्याशिवाय भजन बोल येत नाही. करता कविता भगवान आहे, मी सुटावं लागतं. हे मी सुटलंच नाही. 3 दिवस झाले शुकाचार्याने विचार केला, काय चुकलं माझं? सगळं फेकून दिलं मी तर. शेवटी विचार केला, हा देह पंचभूतात्मक आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश देह पाचाचे झाले. ते कर्माच्या गुणी गुंतले, भवतशे चाकी सुजले जन्म तुझ्या. देह तर पंचभूतात्मक आहे, तर देह माझा आहे का? मग ते मी सोडलं आणि द्वारपाल लोकांना सांगितलं. शुकाचार्य मी सुटलो आणि मग जनक राजा ताटलीमध्ये माईवडील घेऊन आले. आता जमलं. ग्रस्ताश्रमात असून जनक राजाने शुकाचार्यांना सुद्धा नीट केलं. कोणीही मार्गदर्शन करताच योग्य सांगणारा तो सुद्धा गुरु होतो. त्याला असं समजू नका हे गुरु का माझा, पण मार्गदर्शन करणारा गुरु. संत तुळशीदास महाराज कशात चुकले होते? थोडा प्रसंग सांगतो. कुटुंब माहेरला गेलो. कुटुंब म्हणजे ते कळलं तुला, माणसं माणसं हे सोपी भाषा कळलं. माणसं न विचारताच गेले माहेरला. तुळशीदासजी आले. आई 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 घर कसं रिकामं दिसायलं. कोणाची भाषा आहे? त्याला हसू नका, तुम्ही सुद्धा त्यातलेच आहे. घर कसं रिकामं दिसायले, घर काय झालं रे बाबा? माणसं कुठे गेली? मला न विचारता कशी गेले? म्हणजे मी सांगितलं जाय. संत तुळशीदासजी पूर येऊ लागला आणि त्या पुरात उडी मारली, पण त्याच्यात एक मड वाहत येत. म्हणजे जर मड चांगले आदर वाट लावलं मला, त्या मड्याला धरलं गेले. एक खिडकीतून नाग लोंबू लागला त्याच रात्री. नागाला धरलं गेलं खिडकीवर. दणकेत उडी मारल्यावर पत्नी जागी झाली आणि काय मी मारत या नाशवर देहासाठी पाण्या पावसाचा विचार न करता इथपर्यंत आला. तसं भगवंताकडे वळल्या व्हायचं नाही. हात जोडले. तू पत्नी आहेस, पण आजपासून खरी तुला गुरु मानतो. सब छोडा. आणि संत तुझ्या रामायण केलं. परहित सरीस धर्म नाही भानी, परपीडा सम नाही आदमाई. सगळ्यात काय रचना तुळशी रामायण. उपदेश कोणाचा म्हणायचा? कोणाचा? अहो एखादी पत्नी चांगली असेल पत्नीचा सुद्धा म्हणा. ज्ञानेश्वर महाराजांनी कोणाला गुरु केलं? निवृत्त झाले म्हणून निवृत्ती आहे. निवृत्त झालेल्या निवृत्तीने ज्ञानाला उपदेश केला. बंधनातून काढलंय त्याला बहीण सुद्धा सहकार्य झाली. मुक्ताबाई मुक्त, तिने सुद्धा उपदेश केलाय. सर्वांना मानलं. संत मोतीराम महाराजाला बापूसाहेब महाराजांनी ठाकूरबांना गुरु करायला. मोतीराम महाराजांनी उपदेश मारुतराव महाराजांनी. आता त्याचा पसारा झाला. हो सगळे शिष्य म्हणजे त्यांच्या काळचे कीर्तन करायचे अशी ही परंपरा. पण तुकाराम महाराज या अभंगातून थोडी दिलगीरपणा व्यक्त करतात. गुरुचा कृतज्ञता होतात, गुरुचे उपकार मानतात, पण दुःख एक होत आहे. परिणामी घडली सेवा काय.
5-6 ब्राह्मण म्हणले विशेष आहे ब्राह्मण आणि त्याच्या दुधाची साखर त्या गंगाखेडा सापडत नाही ब्राह्मण हे सगळं इथं योगायोग आला सत्य गुरु म्हणजे कोण एकच क्षण सोडतो हे एवढं सोडायला 4 वाजेपर्यंत ते सरत नाही म्हणून तर बनण्याला गडबड केली सर लवकर सुरू करा गाणारे मंडळी ऐकणारे श्रोते मंडळी बाहेरून थांबलेत मुद्दाम कीर्तनासाठी काही म्हणजे थांबा ना थोडं हो द्या फराळ करायचे भोजन करायचे हो द्या मिलिटरी म्हणलं की मिलिटरी सज्ज अगोदर पाहिजे स्वयंपाकीवाले सगळे भरपूर आहेत भजनाने आपापलं काम थोडं थांबावं लागलं आता ऐका कसं आहे सत्य ज्ञानाची ओळख करून देणारे तिसरे गुरु भरपूर आहेत का सद्गुरु भरपूर आहेत काय म्हणाली ब्राह्मण म्हणून गुरु भरपूर आहेत सद्गुरु बिडी कशी ओढावी शिकणारे गुरु तंबाखू कशी खावी शिकणारे गुरु जीपच्या पाठीमागं पुढी चोरून कशी खावी शिकणारे गुरु पुष्कळ गुरु पाकिट मध्ये 1000 रुपये द्यायचे 500 कसे काढून घ्यावे त्याला गुरुला केलीच नाही ना कीर्तना आल्या कोणाची नवी चप्पल पाहिजे जुनी ठेवून जायची शिकणारे गुरु माळ काढायला लावणारा सुद्धा गुरु आहेत आयुष्यात वाईट करणारे गुरु आहेत माळ काढणारे भरपूर येते सुद्धा त्यानं सांगितलं काढले पण धुमार सद्गुरूच्या चरणी समर्पण करा धुमार मारी झाला होम झालेला आहे मध्ये सद्गुरू माधव स्वामीची मांडलेली मूर्ती सुखी कबूल करावी आजच माळ घालावी सर्व माफ मागचं मागील परिहार पुढे नाही देव माफ करणार नाही पण संत माफ केल्याशिवाय नाही देवाकडे माफीच नाही भक्तारा के पाया पाशी दुर्जनाशी कृष्णावतारामध्ये अनेक दुर्जन लोकांना ठार मारलं संतांनी नाही ठार मारलं म्हणून देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहे आणि ते आज सांगले सत्य गुरु म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे कर्माचे पाय भक्तीचे हात ज्ञानाचे डोळे देणारे सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचून योग्य प्रकारची वाट सांगून काय करावं लागेल त्याला तातडी धरावे ते पाय आधी आधी का कधी कधी आधी आधी त्याचा विचारच करायचा नाही आपण तर गुरुचेच पाय त्याचं नाव आहे सद्गुरु आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात सत्य गुरुराये माझ्यावर कृपा केली संत कृपा झाल्याशिवाय ईश्वर कृपा होत नाही ग्रंथ कृपा संगतीनच होती संत संगतीशिवाय ग्रंथ कृपा होत नाही आत्मकृपा अनुभव आल्याशिवाय आल्याशिवाय नाही थोडं होत सांगतो मुळात जीव शुद्ध आहे का बद्ध आहे सगळी ब्रह्ममंडळी मुळात जीवन शुद्ध आहे संगतीनं देह तादात्म्यात पडला मी देह म्हणू लागला माझं नाव माझं गाव माझा नातू माझा पण तू हे म झालं सुरू हे मी माझं देह तादात्म्यात सुटका करीत असतील तर सद्गुरु तू कोण आहेस तत्वमर्षादी लक्षण आपण कोण याची जाणीव करून देणं म्हणजे सुस्वरूप राहणं जरा ज्ञानेश्वरी वाचीचा बराच लोक सांगणार आगापी पंडुकुमारा येता स्वस्वरूपाच्या घरा करी तशी आडवारा विश्वाभासो तसंच आपले 7 दिवस ब्रह्मगत रुस्तुम वाघमोडे येऊन रामायण सांगितलं जो जरा पण आजचं रामायण राम मंदिरात पुन्हा होणार आहे काळ नाही पडणार इथं योगा करा काय जेवणे खाणे करा पण 8:30 ते पुन्हा 10:30 राम मंदिर कथा परिसदा रामायण याचे पूर्व उतरती नवल कोण रामायण गोड आहे ते ऐका आता इथं चालले सत्य गुरुराये कृपा मज केली कोणती कृपा केली गुरुला कोणती कृपा केली
गुरुच्या कृपेमुळे देव सुद्धा अंकित झाला. त्याला म्हणतात विश्वर कृपा, आत्मकृपा, तिन्ही झाल्या. थोडस उदाहरण सांगतो. देवाची कृपा झाली की नाही. संत तुकाराम महाराजांच्या घरी त्यांच्या वडिलांचं श्राद्ध होत. थोडी काही परिस्थिती सारखी राहत नसते. कधी श्रीमंती तर कधी गरिबी. वाडे काही सारखे नसते. कधी बंगले होते तर कधी मातीमुळेच होऊन जाते. तसंच मनुष्य जन्माचे कधी येणं कधीतरी जाणं. नाही देहाचा भरोसा. हे घर्षण संग्रह चालूच असतं. नेमकं काय झालं. बोरोबाची पुण्यतिथी पण घरात गव्हाचं काही नसल्यामुळं महाराज म्हणले मी माझ्या कोण्यातरी शेतकऱ्याकडे जाऊन पेंड्या मागून आणतो. आज माझ्या बाबाची पुण्यतिथी. त्यांच्या पत्नीला सांगितलं. गृहिणी होती ना. काय काय शब्द आहेत. गृहिणी, पत्नी, अजून काय गृहमंडळी, काय गृहमंत्री. वा काय नाव चांगलं गेलं. आमचे मालक, मालकीन. मग आमची मालकीन झाल्यावर तुम्ही कोण झाला. आम्हाला बरेच ठिकाणी आमची मालकीन नाही हो. मग तुम्ही कोण झाले. ती मालकीन झाल्यावर तुम्ही गडी नाही तर काय. चांगलं बोललं पाहिजे. बरोबर काढतो. चुकी दुरुस्ती करा. कसा विषय झाला. संत तुकाराम महाराज एका शेतकऱ्याकडे जात असताना एका शेतकऱ्याकडे ते गहू काढला. मजूरच मिळवत हुडकायले सकाळपासून हे तुकाराम ओ बुवा अहो माझ्या पेंड्या कापाच्या तो गव्हाच्या कोणी माणूसच मिळवून झाले. म्हणजे मी करतो का काय देता म्हणजे काही विचार. महाराजांनी ते पेंड्या विळा घेतला करायला. आता बघा तो बाय उडी भजन करणारी. आणि त्या पेंड्या कापायला सुरू काय गेलं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. त्याच्या आठवणच राहिली. आठवची नाही असो आयसा कोठे आठवची नाही. ती काळजी लागली पांडुरंगाला. देव कृपा सांगितली. गुरुच्या कृपेमुळे देवाला सुद्धा कृपा करावा लागली. तुकाराम महाराजांच्या सारखं पगडी बांधली उपरणं घेतलं आणि देवच घरी आले. आवले कोणाला म्हणाले देव ती भाषा आहे तुकोबाची तिने तीच काढली. आवले हे बाई सामान पीठ आहे, डाळ आहे, तेल आहे. काय मला सांगायचे मी सांगून देतो आमंत्रण. पण स्वयंपाक कर. वा 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 वा. आता त्याला काय तिनं कोणी शेजारी पाजारच्या बळीले स्वयंपाक चालू केला. दुपारची वेळ झाली. गोते बोलविले. गोते माळकरी असावेत का बिन माळकरी असावेत. हो सगळे लक्षात ठेवा. त्याच्या गळ्यात माळी नाही तर अधिकार नाही. बसू दे नका. बिन माळकरीला विना नाही. बिन माळकऱ्याची तेरवी सुद्धा कामाची नाही. वाजवायचं नाही टाळकरी. नुसतं वाजवा काय करायची ती. पण उगं मोठा झाला का ना वाजवेत. हे काय मागायची काय वाजवायला. कोणाला काही कधी बसायचं काय आपलं अजिबात जायचं नाही. माळकरी कोण्या जातीचा राहता वाजवीत नाही शेवटपर्यंत. ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही तर काय गरज आहे. चांगल्या माणसाच्या गळ्यात तुळशीचा पाला घालतात. याच्या गळ्यात काय बेसरमाचा पाला काय त्याचं काय जीवन मोठे पडा करूच नाही. फक्त लक्षात ठेवा देवानं स्वरूप घेतलं. भांडे पात्र आणले. स्वयंपाक सुरू झाला आणि ती गोते बोलली. आता तुकाराम महाराजांची जे गोते होते ते बिन माळकरी. ब्राह्मण लोक पाय पुढे करा. हरिद्रम कुंकुम समर्पयामि हरिद्रम जरी स्नान करायचं दूर सांगा. पायावरी बेसनाने हात जोडा. पायावर पाणी टाका. कोण हात जोडायचे आलं का नाही. इकडं मागच्या डामच्या लक्षात कोण हात जोडायचे. प्रत्यक्ष देव हे गोते पाय पासून आपला असतो का डाम नाही. त्याला काय बोलायचं. कपाळाला गंध लावा. जेवढे झाले आणि काय म्हणजे तुकाराम महाराज देव आहे. आवले आपण दोघच कोणा घेऊन हांडी घेऊन देतो.
वा वा कधीच मालक म्हणत नाही आज माझ्या बरोबर जेवतो म्हणे येतं बाई थाटातच तिला नवरच वाटलं माझं काय तुझ्या बरोबर जेवतो पण जेव झाले आणि 3 वाजता पेंड्या घेऊन आले हो खरे तुकाराम महाराज आवडे आवडे माझ्या लक्षातच चांगले बरोबर आता सांगत झालं की मुली जेवणे कोण केले तुम्हीच होते की पूजेला महाराष्ट्रा बरोबरचे शेतकरी म्हणजे आम्हाला आत्ताच बरोबर आणले जे जेवणारे गंधर्व म्हणजे अहो जेवलो की आम्ही आमची पूजा तुम्ही केली आणि मग तुकाराम माझ्या लक्षात आलं जगाचा मायबाप पांडुरंगा सहाय्य केलंच केले देवघरा आला देवघरा आला महिलाच धरित इमारत फळा आली संत कृपा झाली इमारत फळा आली आणि आत्मकृपा म्हणजे देह तादात्म्यातून मुक्त झालो स्वतःच्या सुरवरती राहिलो अशा 3 कृपा माझ्या गुरुनी माझ्यावर केलं पण खरी नाही घडली कोणत्या वाटेनं तुकाराम महाराज सुरू लागले आपण दिदी चरण्याला म्हणजे प्रमाण लांबीत बसत नाही सापडली वाटी जाता गंगा स्नान मस्तकी तुझा ना गंगा स्नान म्हणजे पाणी नाही वाच्यात लक्षात घ्या गंगा स्नान गंगा या ठिकाणी ते ज्ञान गंगा जे ज्ञान गंगेत न्हाले त्याला काय म्हणतात त्याचं नाव ज्ञान गंगा कोण्या वाटून गेले योगाच्या वाटून नाही ते गेले भक्ती मार्गाने जात असताना साधक वृत्तीत असताना जिज्ञासू वृत्तीत असताना प्रत्यक्ष पांडुरंगाने आपणची होय देव साधक अवस्थेत असताना प्रत्यक्ष पांडुरंगाने बाबाजीचं रूप धरलं बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी मंत्र दिला त्या मंत्राने करलो काय नवल म्हणतात तुकाराम महाराज मी याच अवस्थेत होतो मला गुरु भेटतील का मला कोणी चांगलं भाषण करणार का पण काय तोरा केले गुरुनी आम्हाला मंत्र दिला ते सगळं गुरुनी केलं नाव सांगितलं परंपरा सांगितली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले पूर्ण माळिकेची ते सगळं गुरुने केलं पण परिणाय घडले आता म्हणजे ते सेवा तुकाराम इथं काय सेवा करावी या दारामध्ये झाडून काढावं कोणी सत्रंगी टाकावी कोणी स्वयंपाक करू लागावं कोणी पाणी वाढावं जेवणाऱ्या माणसाला वाढू लागावं कोणत्याही प्रकारची सेवा केली ही सेवा जर नाही घडली तर मनावर एवढं 7 दिवस करू शेतराय केलं मी तांब्याला हात लावला नाही सतरंजी टाकली नाही प्रसाद घेतला घरी पळून गेल्याशिवाय राहिलो म्हणून भांडी घासायचे पुन्हा महिला म्हणून जेवणी झाल्यानंतर कीर्तन संपलं थोडा गुरुदास दृष्टांत म्हणून सोडलं कोणता दिवस आहे ते माग शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार मध्ये का घेतला आपले एकादशी नाही आणि गाव घेवायचे नावाचा एक शिष्य ब्राह्मण आहे आणि तो
गाणगापूरला पुढ्या व्हायच्या. म्हणजे आज उद्या तुझी पोळी, उद्या तुझी पंगत, उद्या तुझी पंगत, दरवर्षी नारळ पंगत करते ना, तशी ती पंगत होती. येणं आणलं होते चिपटभर कणिक आणि थोडी तांदूळ, आणि ती तांदूळ कणिक सांगून ठेवलं आणि त्याचा नंबरच लागला ना. रोजच चिपटभरच डाळ गरीब होत. मग तिथे काही नियोजन लावणार म्हणजे आज तुझं नाही, आज मोठी पंगत आहे, तुझ्या आईला काढणार येतो नाही, थांब थांब तुझी नाही, त्याला आपलं उशाखाली झोपायचं. असं काही दिवस झाल्यानंतर जेवणारी मंडळी गप जेवत नाही. रोज पण त्याला जेवायला करायला का पण घेत गप बसतात का लोक समाज आहे. रोज पण तिला जेवायला पुढी तशी ठेवली आपली, रोज पण तिला जेवायला कुरबुर चालू यांच्यात गुरुला कळलं ते सद्गुरू आहेत. नरशिव म्हणे म्हणले अरे आज कोणीही करायचं नाही, आज आलेले आहे भास्करची पंगत, तो ब्राह्मण आलेला आहे गुरुबरोबर म्हणे त्याची पंगत. ही एकूण एकाला माहिती आज काही नाही, एक एक कणच आहे आज, चिपटभर कणी चिपटभर भात, एकाच्या वाट्याला शीत येणार नाही. मग त्याच्यात काही म्हातारी होती म्हणजे अरे गुरुच्या घरी पोती भरलेली असते, त्याला ते सहकार्य करते लोक. गप्प बसले गप्प झालं. ते स्वयंपाक गुरुने सांगितलं माझी छाती जी आहे त्या अन्नावर छाट कपडा उघडायचं नाही, सगळं लागल ते फक्त काढायचं, सगळं काढायचं नाही बघा. त्याला सांगितलं तेवढं आम्हाला तसं केलं. बसावले पंक्ती किती बसायचे 4000 एकदाच पंगत. आता 4000 माणसं बसल्यावर पण काही नाही, नुसतं पत्रा पुजायची चालत राहायचे. काय याचं चिपट होती. जेव्हा वाढायला सुरुवात केली उदर भरण्याला गेली दाणी येतले कर्म, आणि ते वार्ता काय झालेले नेमकं तेवढे जेवले तरी अन्न तेवढं शिल्लक. मग सगळे गावातले बोलवले, ढोराकडे टाकलं, नदीतला टाकलं, मग राहिलं 3 माणसं. त्या 3 माणसं जेवले. आणि अशी ही गुरुचरित्रातली कथा तुम्ही 7 दिवसामध्ये ऐकलेली. अशी दरवर्षी कथा ऐकायला यावं. अभंगाची कथा इथंच संपतो. ज्ञानेश्वर अहंकारात गेलेलं, हातानच गेलेलं, आत्महत्या हाताने केली, ते झालं ब्रह्मराक्षस. सगळ्या पक्षात मी शहाणा असं म्हणून त्यानं आत्महत्या केली, ते झालं ब्रह्मराक्षस. ते मंदिरात कोणाला येऊ दिलं, पाया पडायला कोणाचा पटका घे, कोणाचं होपर घे, ते करून. आणि मग नेमकं काय तर स्वामी आले, माधव स्वामी. आणि त्या स्वामी आल्यावर त्यांनी शिडी आप केली. ते ब्रह्मराक्षस म्हणाले महाराज किती वर्षापासून मी या मंदिरात आहे, आता तुम्ही आलात ना तो मस्तक म्हणले मी निघतो, पण एक करा मला त्या झाडावर परवानगी द्या. रामाची सेवा घडल, मला झाडावर बसतो, पण माझी एक अट आहे. स्वामी काय म्हणले झाडावर बस, पण खाली उतरायचं नाही, कोणाला पुढे द्यायची नाही, काही हरकत नाही, पण रामाच्या अगोदर नैवेद्य मला झाला पाहिजे. आत घातली तुला आत पुसून. मग स्वामीनं त्याच्यात लोखंडाची खिळे रवले. जोपर्यंत लिंबोळ्या येणार नाही तोपर्यंत मी आहे समजायचं. लिंबोळे आले की निघून गेला असे खूप सांगितले. मग ते बरेच वर्ष इथून सद्गुरू महाराज स्वामी गेले, लिंबोळ्या येत होत्या, वीर होती. आणि मग आमच्या काळात ते लिंबोळे यायचं बंद झालं. ते लिंब काढला, भिंत घेतली, अशी त्या रामाने भूमिका ते सद्गुरू महाराज स्वामीनंच केलं. त्याच्यामध्ये जी ब्राह्मण मंडळी आहे यांचे गुरु ते महाराज स्वामी होते. आणि त्याच्या निमित्तानं जवळजवळ 35 वर्षापासून ही परंपरा चालत आलेली परंपरा आहे. पूर्वी लोकांनी काही वाचले असेल, त्याच्यानंतर आम्ही चालू ठेवलेले आहे. आता आपल्याला होईना म्हणून ऋषिकेशला म्हणलं तू चालू, पण बोलायचं नाही, चालू ठेवायचे. सर्व गाव त्याने परवाच्या मध्ये सहकार्य केलं. अशी सद्बुद्धी तुम्हाला दत्तात्रयाने द्यावी. आणि वर्षातून एकदा गाणगापूरला घडलं तर जात जा, दर्शन घेत जा. विठ्ठल जय जय Thank you.
अकल्पायुष्य भावे अलंकाराचा वारान राघो राजसामामणे तया असावे कल्याण मागे जग तुझं प्रती आहे संतास निर्वेद काय मागो तुझा म्हणे आता उतार तो होई मन ठेव संताचे हरेव तुका Oh,